In the previous lecture, we learned about the altitudes of triangle. In each type of triangle, we can draw three altitudes. In the acute angle triangle, the orthocenter of acute angle triangle is in the interior of a triangle. In right angle triangle, the orthocenter is the vertex of right angle, and in the obtuse angle triangle, the orthocenter of obtuse angle triangle is in the exterior of triangle. हे ऑर्थोसेंटर कोणाला म्हणतो आपण? पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अल्टिट्यूड्स. त्या अल्टिट्यूड्स ज्या एकाच बिंदूमध्ये छेदतात त्याला काय म्हणतो? ऑर्थोसेंटर, शिरोलंब. आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलचा शिरोलंब हा त्रिकोणाच्या आतमध्ये असतो. ऑप्टिस अँगल ट्रायंगलचा शिरोलंब हा त्रिकोणाच्या बाहेर असतो. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये शिरोलंब हा त्या राईट अँगल करणारा जो शिरोबिंदू आहे त्याच्यावर असतो. Today we will learn about the median of triangle. Similarly, the altitudes, we can draw three medians for each triangle. Triangle A, B, C. What is meant by median? The segment joining the vertex and midpoint of opposite side. Vertex आणि त्याच्या opposite sideचा midpoint join करणारा जो segment असेल. Segment joining the vertex and midpoint of opposite side is called median of the triangle. Today we construct the medians of triangle. First, draw the any type of triangle, acute angle triangle, obtuse angle triangle or right angle triangle. Here we draw the acute angle triangle. Acute angle triangle. P, Q, R. This is triangle PQR. In triangle PQR, we draw the medians of triangle PQ from vertex P, from vertex Q, and from vertex R. For this, first we have to find the midpoint of opposite side. To draw the median from vertex P, its opposite side is QR. Therefore, we have to find the first midpoint of QR. And for this, we construct the perpendicular bisector. We draw the perpendicular bisector of QR. QR काय करावं लागेल? Bisect करावं लागेल त्याचा midpoint शोधण्यासाठी. For this, use the compass box. Here, it is a compass and QR, bisector of QR, take the distance more than half of the QR. QR चा perpendicular bisector काढायचा असेल तर QR च्या हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स हे कंपास मध्ये घ्यायचं. आणि त्याचा perpendicular bisector काढण्यासाठी दोन्ही बाजूला काय करणार? आर्क टाकणार. शक्यतो हे ट्रायंगलच्या बाहेर गेलं तर बरं होईल. म्हणजे ट्रायंगल मध्ये गर्दी होणार नाही. म्हणजे जास्त डिस्टन्स घेतलं तुम्ही तरी सुद्धा चालेल. P पासून आपल्याला QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल तर QR च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. हे आपण जास्त घेतलंय कारण ते आर्क बाहेर गेले पाहिजे म्हणून. Q वर कंपास ठेवल्यानंतर R वर कंपास ठेवला. आणि या ठिकाणी या दोन्ही आर्क जे आहेत त्या दोन्ही आर्क मधून जाणारा सेगमेंट काढायचा. तो जो सेगमेंट असेल तो या ठिकाणी या बिंदूत छेदेल त्याला नाव द्यायचंय A. आणि हा P आणि याचा मिड पॉइंट मिळाला. A म्हणजे काय? मिड पॉइंट ऑफ साइड QR. Then join the midpoint and vertex P. This is the first median. PA is the first median. PA is the median. Similarly, to draw the median from Q, draw the bisector of opposite side PR. PR चा opposite
पी आरचा आपल्याला काय शोधायचं आहे, मिड पॉईंट शोधायचं आहे. आणि पी आरचा मिड पॉईंट शोधण्यासाठी काय करायचं आहे, पी आर बायसेक्ट करायचा. म्हणजे पी आरच्या निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये. एक वेळा कंपास आहे आर वर ठेवा, डिवाइड 2 आर्क टाका. तसंच पी वर ठेवा कंपास, 2 आर्क टाका आणि याचा बायसेक्टर मिळेल तुम्हाला. तो जो बायसेक्टर आहे तो आपण डॉटेड लाईनने दाखवूया. म्हणजे मेडियन आणि बायसेक्टर मधला फरक लक्षात येईल. आता हा पी आरचा बायसेक्टर मिळाला, याला आपण काय म्हणूया, बी म्हणूया. बी नाव द्या इथे. हा जो बी आहे तो बी आणि हा क्यू पॉइंट जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सेकंड मेडियन मिळेल बी क्यू. फर्स्ट मेडियन आहे पी ए, सेकंड मेडियन मिळाली क्यू बी. आणि तुम्हाला थर्ड मेडियन काढायचे आहे पॉइंट आर मधून. आरची अपोजिट साइड पी क्यू. पी क्यूचा सुद्धा काय काढावं लागेल तुम्हाला, बायसेक्टर काढावं लागेल. आणि हा जो बायसेक्टर आहे तो काढण्यासाठी आपण मगाशी प्रमाणे कृती करूया. निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या, एका बाजूला आर्क टाका, ह्या बाजूला आर्क टाका. तसंच या ठिकाणी पी वर कंपास ठेवा, इकडे आर्क टाकला, इकडे आर्क टाकला. ते दोन्ही आर्क या ठिकाणी छेदतायत बघा. पी मधून जाणारा हा आर्क आणि क्यू मधून जाणारा हा या ठिकाणी छेदले. आता हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि हा आर्क यामधून जाणारा काय करणार तुम्ही, दोन हे दोन जे आहेत पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट यांच्यामधून जाणारा आधी बायसेक्टर काढणार आहात. इथे काय नाव देणार, हा बायसेक्ट केल्यानंतर हा पॉइंट मिड पॉइंट मिळाला, इथे सी नाव द्या. आणि आता हा सी आणि आर जोडायचा आहे. सी आणि आर जोडल्यानंतर काय तुमच्या लक्षात येईल, हा बघा पी ए क्यू बी आणि सी आर तीनही एकाच पॉइंट मधून जातात. तिन्ही एकाच पॉइंट मधून जातात. बायसेक्टर काढलेले 3 आणि या मेडियन्स 3. यामुळे या ठिकाणी जरा आतमध्ये गर्दी होते, ते फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. पी ए क्यू बी आणि आर सी हे जे 3 मेडियन्स आहेत ते एकाच बिंदूत छेदतात. Therefore, they are also congruent. The medians of triangle meet at exactly one point. Therefore, the medians of triangle are congruent, and the point of congruence is called centroid of the triangle. काय म्हणायचंय त्याला, सेंट्रॉइड म्हणायचंय, and is denoted by capital G. हा जो सेंट्रॉइड आहे तो कशाने दाखवायचा आहे, कॅपिटल जी ने दाखवायचा आहे. बघा सगळ्यात पहिलं आपण काय केलं, पी क्यू आर हा एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढला. त्यानंतर पी मधून मेडियन काढण्यासाठी त्याची अपोजिट साइड क्यू आरचा मिड पॉइंट शोधला. ए हा मिड पॉइंट मिळाला, पी ए जोडला. त्यानंतर क्यू मधून तुम्हाला मेडियन काढण्यासाठी क्यू आरची अपोजिट साइड पी आर, त्याचा मिड पॉइंट शोधला. बी हा मिड पॉइंट मिळाला, बी आणि क्यू जोडला, क्यू बी मेडियन मिळाली. आर मधून तुम्हाला त्या ठिकाणी मेडियन काढायचे असेल तर आरची अपोजिट साइड पी क्यू, पी क्यूचा बायसेक्टर काढला, मिड पॉइंट मिळाला सी. हा सी मिड पॉइंट आणि आर जोडले, आर सी हा आर सी तिसरी मेडियन मिळाली. पी ए क्यू बी आणि आर सी, these 3 medians are meet each other exactly one point, therefore they are congruent, and the point of congruence is called centroid and is denoted by G. हे झालं ॲक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये. राईट अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. राईट अँगल ट्रायंगल काढून समजा हा ए बी सी असेल,
तर त्या ठिकाणी ए मधून तुम्हाला मेडियन काढायची असेल तर बी सीचा मिड पॉईंट शोधावा लागेल. कंपासच्या साईडने बी सीचा मिड पॉईंट शोधा. समजा ते या ठिकाणी आला तर ए आणि सी बी सीचा मिड पॉईंट जोडायचा आणि काय मिळेल तुम्हाला मेडियन मिळेल. त्यानंतर बी मधून तुम्हाला मेडियन काढायची असेल तर ए सीचा मिड पॉईंट शोधायचा. समजा या ठिकाणी मिळाला तर बी आणि बी मेडियन मिळेल. त्यानंतर सी मधून काढायचा असेल तर ए बीचा मिड पॉईंट शोधायचा. समजा या ठिकाणी तुमचा मिड पॉईंट मिळाला तर हा मिड पॉईंट आणि सी जोडायचा म्हणजे सी मधून तुम्ही मेडियन काढणार. ते अशा पद्धतीने राईट अँगल ट्रायंगल मध्ये 3 मेडियन्स तुम्ही मिळवल्या पण दे आर मीट इच अदर इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. अल्टिट्यूड्स या राईट अँगल ट्रायंगल मध्ये या व्हर्टेक्सवर एकत्र मिळतात परंतु मेडियन्स या इन द इंटेरियर ऑफ मीट इच अदर इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. सिमिलरली इन ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा एखादा ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल काढायचा. समजा हा ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल असेल. या ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा तर या ठिकाणी ह्या व्हर्टेक्स पासून मेडियन काढायचे असेल तर ह्या साईडचा मिड पॉईंट शोधावा लागेल. समजा या ठिकाणी असेल तो तेही मेडियन येईल. या व्हर्टेक्स पासून तुम्हाला मेडियन काढायचे असेल तर या बाजूचा मिड पॉईंट शोधायचा असेल. समजा हा असेल तर हा पॉईंट आणि हा व्हर्टेक्स जोडावा लागेल. या व्हर्टेक्स पासून काढायचा असेल तर या बाजूचा मिड पॉईंट शोधायचा. समजा या ठिकाणी असेल तो तर तुम्हाला अशा पद्धतीने मेडियन ही काढता येईल. ते सुद्धा कुठे एकत्र आले जे मीट इच अदर इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. देयरफॉर द सेंट्रॉइड ऑफ एनी टाइप ऑफ ट्रायंगल लोकेट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. सेंट्रॉइडचं लोकेशन कुठं असतं इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की सेंट्रॉइड जो आहे तो सेंट्रॉइड मेडियनचे 2 भाग करतो. सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन इन 2 पार्ट्स. हा एक मोठा पार्ट आहे बघा पी जी आणि पी ए छोटा पार्ट आहे बरोबर. त्यानंतर क्यू जी हा मोठा पार्ट आहे आणि जी बी छोटा पार्ट आहे. त्यानंतर आर पासून जी पर्यंत मोठा पार्ट आहे आणि जी पासून सी पर्यंत छोटा पार्ट. हे मेजर करायचे की हे मोठे पार्ट किती त्याचे किती पट छोटा पार्ट आहे. हा मोठा पार्ट त्याचे किती पट छोटा पार्ट आहे किंवा या छोटा पार्टचा किती पट मोठा पार्ट आहे. हे तुम्हाला वेगवेगळे ट्रायंगल्स काढायचे आणि ते मेजर करायचे. त्यासाठी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही सगळ्यांनी करायची आहे. आणि हे जे रिलेशन आहे सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन इन द रेशो 2:1. 2:1 या पार्टमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हा सेंट्रॉइड जो आहे तो मेडियनला डिवाइड करतो हे त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्या टाईपचे ट्रायंगल्स काढायचे आहेत. मग तुम्ही वेगवेगळ्या टाईप्सचे ट्रायंगल काढू शकता. आता हे जे 3 टाईप आहेत ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल हे 3 टाईप तर तुम्ही काढणारच आहात. तर इक्विलॅटरल ट्रायंगल काढा की 3ही बाजू इक्वल असतील. आयसोसेल्स ट्रायंगल काढा की 2 बाजू या इक्वल असतील एक वेगळी असेल. आणि नंतर स्केलर ट्रायंगल काढा की एकही बाजू सारखी नसेल. त्या अशा वेगवेगळ्या ट्रायंगल्समध्ये तुम्ही ही ॲक्टिव्हिटी चेक करायची आणि मग सेंट्रॉइड हा मेडियनला कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे चेक करायचं आहे. हे प्रूव्ह करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी घरी पूर्ण करायची.